राज्य निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला जात असताना विधिमंडळ सूत्रांच्या वतीने आता स्पष्टीकरण देण्यात आलं। ते चांदीचं ताट नाही, व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट आहे असं विधिमंडळाचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मुस्लिम संघटनांनी आपल्या समस्या आणि महत्त्वाचे मुद्दे मांडले। बैठकीमध्ये अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीमध्ये जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं। त्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। दरम्यान आजच्या बैठकीतील नेमकी इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीमध्ये जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं। त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। पोलीस आयुक्तांनी न्यायालयाने घातलेल्या मर्यादेचं पालन होऊच शकत नसल्याचं प्रात्यक्षिक दाखवलं। अजित पवारांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं। मुंबईत 1500 भोंगे उतरवण्यात आले। पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली। जर सोमय्यांच्या दबावाने कारवाई केली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। याला किरीट सोमय्या जबाबदार असतील, मुस्लिम संघटनांनी हे स्पष्ट केलं। तर या बैठकीतील इनसाइड स्टोरी मधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत। दरम्यान या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे, ऐकूया। जे काही करतायत ते राज्य शासनाच्या सांगण्याशिवाय करतायत का? राज्य शासनाची भूमिका ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीत लाभ व्हावा याच्यासाठी केली गेलेली म्हणजे करत असलेली तयारी आहे। आता त्यांचे कॅबिनेट मधले सहकारी काय म्हणतात याला कवडीची किंमत नाही। पोलीस काय ऐकणार आहेत? हिम्मत असेल तर कॅबिनेटमध्ये बोलायचं आणि हिम्मत असेल तर कॅबिनेटमध्ये विरोध करायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।